नमस्कार मित्रांनो, मार्केट काय म्हणते या सिरीजचा 5वा पार्ट आपण या ठिकाणी रेकॉर्ड करीतो। मित्रांनो, या पर्टिक्युलर वीक मध्ये जर आपण बघितलं तर मार्केट हे जसं मी तुम्हाला लास्ट वीकेंडला सांगितलेलं होतं की 23,263 ही लेवल फार इम्पॉर्टंट आहे। त्या लेवलच्या खालती आल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सेल ऑफ पाहायला मिळू शकतो। तर या पर्टिक्युलर वीक मध्ये ती लेवल इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली, फार काही मोठ्या प्रमाणात सेल ऑफ जरी नसला पाहायला मिळाला तरी देखील मार्केट या वीक मध्ये हे बेरिशच होतं, हे देखील आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल। मित्रांनो, आता या ठिकाणी जर का आपण डाव जोन्सचा जर का चार्ट बघितला तर यूएस मार्केट इंडियन मार्केटच्या कंपॅरिझन मध्ये खूप स्ट्रॉंग लेवलला सध्या अजून टिकून आहे। या ठिकाणी जर का आपण नीट बघितलं तर सध्या काय झालेलं आहे, डाव जोन्स मध्ये कालचा जो क्लोज होता तो पर्टिक्युलरली 50 ॲव्हरेजच्याही वरती होतं, 200 ॲव्हरेजच्या तर डेफिनेटली वरती आहे। आणि या ठिकाणी काइंड ऑफ या ठिकाणी एका लेवलला आलेले साधारणपणे 43,350 च्या आसपासची ही लेवल आहे डाव जोन्सची। तर त्याच्या वरती जर का आजच्या सत्रामध्ये जर का डाव जोन्स वरती गेलं तर या ठिकाणी कम्प्लिटली या ठिकाणी पुन्हा एकदा अप ट्रेंडच इंटॅक्ट आहे असंच म्हणावं लागेल। किंवा समजा या ठिकाणी जर का डबल टॉप जर का झाला आज देखील या ठिकाणी रेड कॅन्डल जर का आली तर या ठिकाणी पुन्हा एकदा हलकंसं आपण या ठिकाणी एक सेल ऑफ पाहायला मिळू शकतो। बट स्टील हे कम्प्लिटली या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे इंडियन मार्केटच्या कंपॅरिझन मध्ये स्ट्रॉंगच आहे, त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये फार अशा मोठ्या प्रमाणात काही वीकनेस नाहीये किंवा तिथे काही भीतीचं सावट नाहीये जे इंडियन मार्केटमध्ये पाहायला मिळतंय। तर आपण निफ्टीचा परत चार्ट बघूया। या ठिकाणी जर का निफ्टी बघितला तर या ठिकाणी एक इम्पॉर्टंट काय झालेलं आहे की जसं म्हणलं की 23,273 ची 63 लेवल खालती तोडलेली आहे आणि प्रॉपरली 200 डे ॲव्हरेजच्या खालती सध्या हे इंडियन मार्केट सध्या आपल्याला सेटल झालेलं दिसतंय। पर्टिक्युलर निफ्टी हा इंडेक्स सेटल झालेला आपल्याला दिसतोय। तर या ठिकाणी मी इंटरेस्टिंग गोष्ट या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो। जर का या ठिकाणी आपण फिबोनाची रिट्रेसमेंट जर का आपण मदत घेतली तर साधारणपणे या ठिकाणी मी 2 इम्पॉर्टंट पॉईंट पासून फिबोनाची रिट्रेसमेंट घेतलेली आहे। तर एक म्हणजे साधारणपणे या ठिकाणी ऑक्टोबर 23 पासून म्हणजे जिथपासून एक प्रॉपर बुल मुवमेंट रिसेंट जो आलेला होता तो सुरू झालेला होता आणि त्याच्याही आधी जर का आपण बघितलं तर साधारणपणे मार्च 23 पासूनच आपल्याला बुल मुवमेंट पाहायला मिळत होता। कारण की मार्च 23 चा जो लो आपण या ठिकाणी कन्सिडर केला तर त्याच्या आधीचा जवळपास हा जो काही पिरियड होता, जवळपास हा 2.5 वर्षाचा जो पिरियड होता, या पर्टिक्युलर फेजमध्ये मार्केट हे साइडवेज टू बेरिश असंच फेज होता। त्या पर्टिक्युलर फेजला मार्च 23 मध्ये बॉटम केल्यानंतर अपसाइडला इथं ब्रेकआउट आलेला होता। त्यामुळे हा एक की पॉईंट आहे, त्यामुळे हा फर्स्ट पॉईंट या ठिकाणी मी निवडला फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर जो रिसेंटली जो एकदम गिअरअप झालेलं होतं मार्केट ते साधारणपणे ऑक्टोबर एंड नंतर ऑक्टोबर 23 नंतर या ठिकाणी आपल्याला मोठा बुल मोमेंटम पाहायला मिळतो। त्यामुळे हा एक दुसरा पॉईंट मी या ठिकाणी घेतलाय। त्यामुळे या 2 पॉईंट पासून जो रिसेंट हाय आपल्याला दिसतोय निफ्टीचा 26,277 च्या आसपासचा, तर त्याच लेवलला या ठिकाणी मी कनेक्ट केलेला आहे। तर तिथनं जर का आपण या ठिकाणी बघितलं तर पर्टिक्युलरली या दोन्ही रिट्रेसमेंटचा एक कॉन्फ्लुअन्स पॉईंट या ठिकाणी मला जो दिसतोय तो साधारणपणे 22,600 ते 22,500 दरम्यान या ठिकाणी मला येताना दिसतोय। त्याचसोबत एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर का आपण कोरोना पॅन्डेमिकचा लो बघितला तर त्या कोरोना पॅन्डेमिकच्या लो पासून एक ट्रेंड लाईन या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे आणि या पर्टिक्युलर लो पासून आलेली ही ट्रेंड लाईन ही कनेक्ट झालेली आहे मार्च 23च्या लोला। आणि सध्या आता रिसेंटली जो फिबोनाची रिट्रेसमेंटचा जो कॉन्फ्लुअन्स पॉईंट आहे साधारणपणे 22,500 22,600 दरम्यानचा हा जो काही कॉन्फ्लुअन्स पॉईंट आहे त्याच लेवलच्या आसपास ही सध्या ही लॉंगर ड्युरेशनची ट्रेंड लाईन आलेली आहे। तर मला एक असे अंदाज येतो, या ठिकाणी शक्यता वाटते की या ठिकाणापर्यंत मार्केट येऊन इथे कुठेतरी बेस फॉर्मेशन करण्याचा प्रयत्न करू शकतं। दुसरं असं आपल्याला या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्यायची की येता आता 1 फेब्रुवारीला बजेट आहे, त्यामुळे बजेटच्या संदर्भामध्ये बजेटच्या दृष्टिकोनात आपल्याला या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी सावध राहावं लागणार। इथे शॉर्ट सेलिंगमध्ये फार काही मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी मिळेल अशातला भाग नाही। कुठेतरी एका की पॉईंट पासून मार्केट बॉटम करून अपसाइड मोमेंटम पुन्हा पकडू शकतं जर का बजेटच्या रिलेटेड किंवा प्री बजेट जरी रॅली आली किंवा बजेटमध्ये काही पर्टिक्युलर सेक्टर्सच्या बाबतीमध्ये त्या कंपन्यांच्या रिलेटेड कुठल्या चांगल्या पॉझिटिव्ह न्यूज आल्या तर काही मोठ्या काउंटर्समध्ये देखील बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो। त्यामुळे सध्या हे जे मार्केट आहे हे आता एकदम हेवीली मंदी करण्यासारखं देखील मार्केट नाहीये, नक्कीच स्ट्रक्चर हे वीक आहे। त्यामुळे आपल्याला बाईंग साईड करताना बाईंगला बसताना सावधगिरीनं हळूहळू आपल्याला
फुंकून फुंकूनच, जसं म्हणतात की दूध पोळलं तर ताक देखील फुंकून प्यावं, तशीच सिच्युएशन आहे. त्यामुळे बाईंग सिच्युएशन सध्या करताना एकदम हळूहळू स्टेप बाय स्टेप जावं आणि या ठिकाणी अग्रेसिव्हली शॉर्ट जाण्यासारखी देखील परिस्थिती नाही आहे. त्यामुळं आपल्याला या इम्पॉर्टंट लेवल्सकडे आता लक्ष द्यायचं. जर का या आठवड्याचा जो वीकली लो आहे, आता समजा या ठिकाणी आपण जर का वीकली चार्ट जरी बघितला तर या थोड्या वेळासाठी मी या ठिकाणी फिबोनाची लेवल्स पुन्हा एकदा हाईड करतो. आणि जर का आपण या ठिकाणी वीकली जर का कॅन्डल बघितली तर आपल्याला या ठिकाणी वीकली कॅन्डल ही डोजी कॅन्डल बनलेली दिसते. आणि आता या ठिकाणी अजून एक शक्यता अशी होऊ शकते, आता मी याच्याबद्दल शुअर नाहीये, पण असं होऊ शकतं जर का हे स्ट्रक्चर जर का बघितलं तर या ठिकाणी रेड कॅन्डल आली आहे आणि ही डोजी कॅन्डल आलेली आहे. आणि या पर्टिक्युलर डोजीचा जर का आपण लो बघितला तर तो बऱ्याच वीकली लोचा लोएस्ट पॉईंट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कित्येक महिन्यांचा, साधारणपणे मागच्या 6-7 महिन्यांचा हा लोएस्ट पॉईंट या ठिकाणी आपण म्हणू शकतो. जून नंतर या ठिकाणी जर का बघितलं तर याच पर्टिक्युलर वीकचा जो लो आहे हा एक लोएस्ट पॉईंट आहे. आणि या पर्टिक्युलर पॉईंट नंतर समजा आता असं जर का झालं पॉझिटिव्हली, समजा सोमवारी या ठिकाणी मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम पाहायला मिळाला, गॅप अप ओपनिंग झालं आणि नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला या ठिकाणी समजा ग्रीन कॅन्डल समजा या ठिकाणी जर का आपल्याला पाहायला मिळाली तर हा एक या ठिकाणी मॉर्निंग स्टार देखील होऊ शकतो. व्हायला पॉसिबिलिटीज आहेत, कारण की येणारं बजेटचा जर का आपण विचार केला, बजेट सिरीजचा बजेट सेशनचा जर का विचार केला तर या ठिकाणी मला अंदाज येतोय की असं पण प्रोबॅबिलिटी होऊ शकते. म्हणूनच म्हणतोय या ठिकाणी अग्रेसिव्हली शॉर्ट जाण्यामध्ये पण मतलब नाहीये आणि कन्फर्मेशनच्या आधी बाईंग करणं देखील या ठिकाणी आपण अवॉइड केलं पाहिजे. थोडंसं यामुळे सावध राहण्यासारखी सिच्युएशन आहे. बट स्टील जर का मी पुन्हा परत एकदा माझ्या बॅक व्हिडिओचा जर का रेफरन्स दिला तर जसं मी म्हटलं होतं की 23,263 या लेवलच्या खालती हा पर्टिक्युलर आठवड्याचा क्लोज झालेला आहे. त्यामुळे स्ट्रक्चर हे डेफिनेटली वीक आहे, पण अग्रेसिव्हली जाण्यासारखं नक्कीच नाहीये. तर आता हा झाला निफ्टीचा सिनेरिओ, हा काहीसा 19-20 आहे. त्यामुळे आपण निफ्टीला तर कम्प्लिटली ट्रेडिंग पर्स्पेक्टिव्ह अवॉइडच करूया. आता आम्ही पर्सनली जर का आम्हाला बऱ्याच दिवसांपासून मॉनिटर करत असाल तर आम्ही स्टॉक स्पेसिफिकच मुवमेंट घेतो आणि त्यातच आम्ही कम्फर्टेबल आणि आम्ही कन्सिस्टंटली त्यामुळेच पैसे कमवू शकतो. आयदर अपसाइड ऑर डाऊन साइड. आम्ही जर का प्रॉपर पॅटर्न जर का आयडेंटिफाय केले असतील तर त्या स्टॉक्समध्ये आम्हाला त्या डायरेक्शनने आम्हाला मोमेंटम मिळतात आणि त्याच्या संदर्भातले टाइम टू टाइम आम्ही अपडेट्स देखील आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरून देत असतो. तर आता आपण बँक निफ्टीचा या ठिकाणी चार्ट बघूया. बँक निफ्टीचा काय सीन आहे तर त्या बँक निफ्टीमध्ये देखील या ठिकाणी एक इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झालेली आहे. ती साधारणपणे या ठिकाणी जर आपण कन्सिडर केलं तर 49,600च्या आसपासची एक लेवल होती, ती या ठिकाणी ब्रेक झालेली आहे. आता या ठिकाणी बँक निफ्टी जो सपोर्ट झोन जो निघून येतोय तो साधारणपणे आता या ठिकाणी 47,000च्या आसपास या ठिकाणी मला दिसतोय. 47,000 ते 46,500च्या दरम्यान या ठिकाणी एक डिमांड झोन या ठिकाणी आपल्याला बँक निफ्टीच्या डेली चार्टवरती दिसतोय. त्यामुळे हे पण स्ट्रक्चर कम्प्लिटली वीक आहे. इव्हन निफ्टीपेक्षाही बँक निफ्टी सध्या मला जास्त वीक झालेला दिसतो आहे. तर हा सीन आहे. त्यामुळे इंडेक्समध्ये मी पर्सनली या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं तुम्हाला रेकमेंड करणार नाही की तुम्ही अशा पद्धतीने ट्रेड घेऊ शकता किंवा काय. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसे मी 2 स्टॉक सांगितलेले होते त्यापैकी पॉलिकॅपमध्ये एकच दिवस डाऊनफॉल आला होता, कारण की मी सांगितलं होतं की तिथं तो कन्सॉलिडेट करणं गरजेचं होतं, पण तो कन्सॉलिडेट केलं नाही. त्यानं एकच दिवस शार्प फॉल आला आणि नंतर परत पॉलिकॅपमध्ये एक रिव्हर्सल किंवा करेक्टिव्ह रॅली आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत मी भारती एअरटेलचा मी मागच्या वेळेस उल्लेख केलेला होता. तर भारती एअरटेल हा अजूनही चांगल्या लेवलला या ठिकाणी सिमेट्रिकल ट्रायंगलचं या ठिकाणी फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळेल. त्याचसोबत या ठिकाणी 50 ॲव्हरेज आणि 200 डे ॲव्हरेजच्या वरती एकदम चांगल्या लेवलला भारती एअरटेल स्ट्रॉंग आहे आणि इंटॅक्ट आहे प्रॉपरली आणि हा निफ्टीला आउट परफॉर्म करतोय. त्यामुळं आता पुढच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे नेक्स्ट वीकमध्ये सोमवार मंगळवारी आपल्याला या ठिकाणी जर का या ट्रेंड लाईनला म्हणजे अप्पर ट्रेंड लाईन वरच्या साईडला जर का ब्रेकआउट येताना जर का दिसला तर भारती एअरटेलमध्ये आपण परत एकदा बाईंगच्या दृष्टिकोनात आपण विचार करू शकतो. त्यामुळे या आठवड्याकरता देखील आपण बुलिश साईडला भारती एअरटेलचा आपण विचार करू शकतो. आणखी एक इंटरेस्टिंग स्टॉक मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि ज्याचा पर्टिक्युलर स्टडी देखील फार एक इंटरेस्टिंग मला या ठिकाणी वाटतं. तर तो स्टॉक म्हणजे आहे एशियन पेंट. जर का या एशियन पेंटला आपण नीट जर का बघितलं तर डेली चार्टवरती काय झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट एक वेज फॉर्मेशन दिसते. डाऊनसाईडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एक डाऊनसाईड मोमेंटम आलेला होता. जर का आपण डे पर्टिक्युलरली या रिसेंट हायपासून जर का जरी बघितलं तरी साधारणपणे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की जवळपास 34% या ठिकाणी डाऊनसाईड मोमेंटम आलेला आहे आणि या ठिकाणी काय झालेलं आहे एक फॉलिंग वेजचं फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय. तर आता येणाऱ्या काळामध्ये पर्टिक्युलरली एशियन पेंटला आपण बाईंगच्या पर्स्पेक्टिव्हने एक विचार करू शकतो. एक जरी हा पर्टिक्युलर काउंटर वीक झालेला असला काही जरी असलं तरी या ठिकाणी एक डेड कॅट बाउन्स देखील येण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारती
एशियन पेंट हा पर्टिक्युलर काउंटर 2600 ते 2700 रुपयापर्यंत वरती जायला काही हरकत नाहीये. तर या ठिकाणी आपण फिबोनाची रिट्रेसमेंटची मदत घेऊ शकतो. फिबोनाची रिट्रेसमेंटची जर का आपण या ठिकाणी मदत घेतली रिसेंट हाय पासून ते रिसेंट लो पर्यंत जर का आपण या ठिकाणी बघितलं तर साधारणपणे आपल्याला जे लेवल्स आपल्याला पाहायला मिळतील त्या 2660 पर्यंतची या ठिकाणी मला दिसत की कारण की 38% ही जी लेवल आहे ही फार इम्पॉर्टंट असते फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये. तर या लेवलपर्यंत अपसाईडला येताना हा पर्टिक्युलर काउंटर दिसू शकतो. त्यामुळं एक बुलिश साईडला या ठिकाणी तुम्ही थोडंसं बॉटम फिशिंगचा विचार करू शकता. परंतु या ठिकाणी तुम्हाला तुमची रिस्क ही कॅल्क्युलेट करायची. तुम्ही जेवढं रिस्क कॅल्क्युलेट तुमचं ॲपेटाईट असेल त्यानुसार कॅल्क्युलेट करून तुम्ही या ठिकाणी बाईंगचा विचार करा. इक्विटीमध्ये समजा बाईंग केलं तर साधारणपणे 100 पॉईंट खालती स्टॉप लॉस कन्सिडर करा आणि वरच्या साईडला 2660 ते 2700 पर्यंतचे टार्गेट्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर म्हणजे अपसाईडला टेंटेटिव्हली या ठिकाणी आपण 300 ते 400 पॉईंट अपसाईडला टार्गेट कन्सिडर करा आणि 100 पॉईंटची रिस्क घ्या. म्हणजे एकाच 3चा हा ट्रेड या ठिकाणी बनतोय. जेवढी आपली रिस्क आहे त्याच्या 3 टाइम्स तर ऍटलीस्ट या ठिकाणी आपण टार्गेट कन्सिडर करू शकतो. तर एक छान असं सेटअप मला या ठिकाणी दिसते. एक इंटरेस्टिंग बाब आहे. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे का मला याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट आला तर ह्याच्या पर्टिक्युलर काउंटरचे या मी समजा वीकली चार्टमध्ये जर का गेलो समजा या ठिकाणी मी जर का वीकली चार्ट ओपन केला तर तुम्हाला काय दिसेल तर या ठिकाणी 2000 सालापासून जर का आपण या ठिकाणी डाटा बघितला म्हणजे हा स्टॉक जेव्हापासून आलेला आहे जेव्हापासून हा लिस्ट झाला आहे 2000 सालापासून जर का बघितलं तर आता रिसेंटली RSI जर का आपण पर्टिक्युलर व्हॅल्यू बघितल्या तर तुम्हाला साधारणपणे डिसेंबरमध्ये हा RSI पर्टिक्युलरली तुम्हाला 20च्याही खालती गेलेला दिसतो. समजा या ठिकाणी आपण RSI ची लेवल जर का बघितली तर बघा या ठिकाणी डिसेंबर 24 मध्ये आपल्याला 21 RSI झालेला दिसतो. म्हणजे एवढा वीक कधीच एशियन पेंट झालेला नव्हता. तो फर्स्ट टाइम इतिहासात फर्स्ट टाइम हा 2025 वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा हा ओव्हरसोल्ड लेवलला RSI गेलेला तो देखील वीकली चार्टचा गेलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं मला इंटरेस्ट निर्माण झाला की ऍटलिस्ट त्याचं काही काय असं ना बाकी कारण काही काय असं ना कच्च्या तेलाची किमती डॉलरची किमती FIचं सेलिंग काही जरी असलं तरी देखील मला असं वाटतं आणि पर्टिक्युलरली या ठिकाणी ही गॅप जरी आपण या ठिकाणी कन्सिडर केली तरी देखील आपल्याला या ठिकाणी एक थोडासा अपसाइड मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो ज्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये डेड कॅट बाउन्स देखील म्हणू शकतो. टेक्निकल अॅनालिस्ट बरेच लोक हा शब्द प्रयोग करतात डेड कॅट बाउन्स. तर एक एक्सपेक्ट करू शकतो 2600 ते 2700 रुपयापर्यंतच्या लेवल्स. परंतु एक या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छितो की असं एकदम तुम्ही या ठिकाणी जम्प करू नका मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू नका. जेवढं तुमचं रिस्क ॲपेटाईट आहे जेवढं तुम्ही स्टॉप लॉस सहन करू शकता तेवढ्याच क्वांटिटीने इक्विटीमध्ये एशियन पेंटकडे तुम्ही पॉझिटिव्ह साईडला बघू शकता. तर मला एक इंटरेस्टिंग फॅक्टर या ठिकाणी दिसतो आहे. त्यासोबत दुसरं जे या ठिकाणी मी काउंटर या ठिकाणी दाखवणार आहे तर ते आहे या ठिकाणी KPIT टेक्नॉलॉजीचं. KPIT टेक्नॉलॉजी या ठिकाणी मला काहीसं काउंटर हे वीक झालेलं दिसते. तर या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल ब्रेकडाऊन मला वाटतोय. या ठिकाणी हॉरिझॉन्टल ब्रेकडाऊन जी आहे ती साधारणपणे 1280च्या आसपास ती लेवल आहे. 1280च्या खालती जर का हा KPIT टेक्नॉलॉजीचं काउंटर खालती जर का ब्रेक केलं ती लेवल 1280ची तर या ठिकाणी आणखी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पडझड होताना दिसू शकते. साधारणपणे याचे जे टार्गेट असेल ते 1100 आणि त्यानंतर खालीचे 1000 पर्यंतचे टार्गेट देखील यामध्ये आपल्याला दिसायला काही हरकत नाही. म्हणजे टेंटेटिव्हली स्ट्रक्चर वीक आहे. या ठिकाणी काइंड ऑफ हेड अँड शोल्डर पॅटर्न देखील आपण म्हणू शकता. तर हा हेड अँड शोल्डरचा ब्रेकडाऊन 1280च्या खाली KPIT टेक्नॉलॉजीमध्ये होऊ शकतो आणि KPIT टेक्नॉलॉजी देखील हा सध्या स्टॉक F&O मध्ये आलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पुट ऑप्शनचा देखील विचार करू शकतो. परंतु KPIT टेक्नॉलॉजीचा पुट ऑप्शन करण्याच्या आधी तो पुट लिक्विड आहे का नाही त्याच्यामध्ये ट्रेडिंग होतंय का नाही हे बघून घ्या. त्याच्यामध्ये बिड प्राइस आणि आस्क प्राइस याच्यामध्ये स्प्रेडमध्ये किती डिफरन्स आहे व्हॉल्यूम आहे का नाही ते चेक करा नाहीतर तुम्ही अडकून पडाल. हे फक्त मी या ठिकाणी स्टडी शेअर करतो. कुठल्या प्रकारचं हे ट्रेडिंग रेकमेंडेशन नाहीये. जे काही तुम्हाला ट्रेडिंग करायचंय ते तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवरती करायचंय. तर हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 3 स्टॉक्स सांगितले. या तिन्ही स्टॉक्सकडे तुम्ही लक्ष द्या आणि या पर्टिक्युलर व्हिडिओमधून जर का तुम्हाला काही शिकायला मिळालेलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र परिवारासोबत जे लोक स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहेत त्या लोकांसोबत शेअर करा. आणि जर का तुम्ही इन्व्हेस्ट स्टॉक्स मराठीचा हा पर्टिक्युलर व्हिडिओ किंवा हे चॅनल जर का फर्स्ट टाइम बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आणखी कुठल्या कन्सेप्ट्स पाहायला मिळतील किंवा कुठल्या अजून कुठले स्टॉक्स आहेत जे तुमच्या रडारवर होते आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला अनालिसिस ऐकायला आवडेल. तर नक्कीच त्याची कमेंट खाली करा. धन्यवाद.